नमस्कार शेतकरी मित्र हो. तुम्हाला माहीत आहे आता अधिवेशन चालू आहे. अधिवेशनमध्ये काय काय निर्णय झाले ते बघूया लवकर. माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफी करा. कारण की शेतकरी गेल्या वर्षीपासून दुष्काळाचा जाळा खातोय. त्यामुळे पुढे लॅपटॉपच्या स्क्रीनवर येऊन तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, हा मुद्दा लवकर मांडला जाणार आहे. कोणाची कर्जमाफी होईल? आता वळूया काय काय झाले शेतकऱ्यासाठी निर्णय बघा तुम्ही. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो. चॅनलला रपारप सबस्क्राईब करा. आपले 1 लाख सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका. थोडे जे बाकी आहे तर यापुढे बातमी लवकरच. तर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ज्यांनी आत्ता मागे कर्ज घेतले 2 वर्षापूर्वी त्यांची. आता बघूया शेतकऱ्यासाठी निर्णय. राज्यातील 40 तालुके दुष्काळ जाहीर होणार. यांना दुष्काळाचे पैसे लवकर मिळणार. अवकाळी पावसाने कर्जमाफी शेतकऱ्यासाठी कृषी पंप 73 लाख शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफी. यानंतर येईपर्यंत कृषी धारकांना वीज माफी 14,000 कोटी शेतकऱ्यांना भार पाडणार. 1 रुपये पीक विमा योजना. 1 रुपयामध्ये पीक विमा भरून मिळेल. पंचनामा प्रत्येक संपूर्ण राज्यात लागू. राज्यातील 40 तालुके दुष्काळ जाहीर म्हणजे या तालुक्यांना लवकर पैसे मिळणार आहे. गाव येथे गोदाम ही योजना राबवणार. मित्रांनो सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले बघा कोणी जाऊ नका. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये सहाय्य. गाय दूध उत्पादक जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील. शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन प्रत्येक योजना. सबस्क्राईब करा मित्रांनो रोजच्या बाजारभाव व अशा बातमीसाठी. सिंचन प्रकल्पाला मान्यता. सबस्क्राईब करा मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. नव्या प्रकल्प हंगाम मान्य शुल्क 20,25,000 अनुदान. सांगली जिल्ह्यात म्हैस येथे ऊर्जा प्रकल्प. तर आपल्या शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओचा शेती संबंधित शेती मार्गदर्शन व कांदा बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.